नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो, कसे आहात सगळे? आज ना मी तुम्हाला एका अतिशय गोड आणि सुंदर गोष्टीची सफर घडून आणणार आहे. ही गोष्ट आहे आपल्या कुटुंबाची, आपण एकमेकांवर करत असलेल्या प्रेमाची आणि एका खूप खास दिवसाची. ऐकायची आहे ना? चला तर मग सुरू करूया आपली ही छानशी गोष्ट. बरं मित्रांनो, मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या पाहू. तुमच्या घरात सर्वात जास्त काम कोण करतं? थोडा विचार करा बरं. सई, तात्या आणि शिवा या आपल्या छोट्या मित्रांनाही असाच प्रश्न पडला होता. सई म्हणाली, माझ्या घरात तर सर्वात जास्त काम माझी आई करते. त्यावर तात्या म्हणाला, खरंच सई, माझी आई तर नोकरी करूनही घरातली सगळी कामं करते. मग शिवाने खूप छान विचार मांडला, म्हणूनच आपणही तिच्यासाठी काहीतरी करायला हवं. खरं आहे ना, आपली आई घरात आणि बाहेर किती काम करते, तिलाही थोड्या आरामाची गरज असतेच, नाही का? आणि अगदी याच विचारातनं आज आपण आईचा वाढदिवस ही सुंदर गोष्ट समजून घेणार आहोत. या गोष्टीतनं एक छोटासा आणि एकदम गोड मुलगा आहे, त्याचं नाव आहे सोहम. एखाद्या ॲनिमे कार्टूनसारखाच आपला सोहम किती क्यूट दिसतोय ना. ह्याच सोहमच्या मनात आपल्या आईसाठी एक खूप छान कल्पना आली. काय होती बरं ती कल्पना? चला पाहूया. मग काय झालं माहितीये? बाबा आणि आपला सोहम हळूच स्वयंपाकघरात आले. त्यांनी ना एक सिक्रेट प्लॅन बनवला होता. कारण दुसऱ्याच दिवशी होता रविवार, आणि रविवार म्हणजे काय तर सुट्टीचा दिवस. सोहमला वाटलं की नेहमी आईच सगळं करते, तर या रविवारी आपण काहीतरी वेगळं करूया. तो हळूच आईजवळ गेला आणि काय म्हणाला माहितीये? तो अगदी प्रेमाने आणि मोठ्या उत्साहाने आईला म्हणाला, आई, उद्या रविवार असल्यामुळे आम्हा दोघांनाही सुट्टी आहे. मी आणि बाबांनी असं ठरवलंय की उद्या फक्त आम्हीच घरची सगळी कामं करायची आणि तुला छानपैकी आराम द्यायचा. किती गोड विचार आहे ना हा. आईला आराम मिळावा म्हणून बाबा आणि सोहमने मिळून घरची सगळी जबाबदारी घ्यायचं ठरवलं. आता तुम्हीच सांगा, आई कधी स्वतःला आराम करू देते का? अजिबात नाही. सुरुवातीला आई म्हणाली, नको रे, मी करते माझं काम. पण सोहम आणि बाबांनी खूप आग्रह केला. हो नाही करता करता कशीबशी ती तयार झाली. तिलाही वाटलं, चला, हे दोघं एवढ्या प्रेमाने सांगत आहेत तर आपणही त्यांना मदत करू देऊया. आणि मग उजाडला तो सुट्टीचा रविवार. बाबा आणि सोहमने अगदी जोमाने कामाला सुरुवात केली. त्यांनी काय काय केलं असेल बरं? विचार करा. दोघांनी मिळून मस्त गरमागरम चहा केला, त्यानंतर छानसा स्वयंपाक केला, आणि हो, सगळी भांडीसुद्धा घासून ठेवली. घरची सगळी कामं या दोघांनी मिळून एकदम उत्तम प्रकारे पार पाडली. आईसाठी हा खरोखरच विश्रांतीचा दिवस ठरला. बघता बघता दिवस मावळला आणि संध्याकाळ झाली. आता खरी गंमत सुरू होणार होती बरं का. घरात एक वेगळाच उत्साह होता. सोहमने एकदम प्रेमाने आईला हाक मारली, आई, जरा बाहेर येतेस का? आईला काहीच कल्पना नव्हती की बाहेर तिच्यासाठी काय वाढून ठेवलंय. ती हळूहळू चालत बाहेरच्या खोलीत आली. आणि बाहेर येताच बाप रे, आईला आश्चर्याचा एक सुखद धक्काच बसला. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. खोली खूप छान सजवली होती आणि सगळं वातावरण एकदम आनंदी होतं. तो क्षण आईसाठी खूपच खास आणि अनपेक्षित असा होता. काय होतं बरं त्या खोलीत? त्या खोलीत ना एक खूप सुंदर सरप्राईज होता. सोहमने मधोमध एका स्टूलवर एक छानसा केक ठेवला होता. सोहमने आईच्या हाताला धरून बळेबळेच चाकूने तो केक कापायला लावला. केक कापताच सगळ्यांनी आनंदाने जोरात टाळ्या वाजून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. आजीने हातात तबक घेऊन आईला छान ओवाळलं. मग सोहमने काय दिलं असेल? सोहमने स्वतःच्या हातांनी बनवलेलं एक अतिशय सुंदर शुभेच्छापत्र म्हणजेच ग्रीटिंग कार्ड आईला दिलं. आणि बाबांनीही आईच्या हातात एक खूप छान साडी भेट म्हणून दिली. केवढा हा आनंद! या सगळ्या आनंदात सोहमने आणखी एक खूप छान गोष्ट केली. त्याने आईला आणि घरातील सगळ्या मोठ्या माणसांना अगदी वाकून नमस्कार केला. आजी आजोबांनी आणि आईबाबांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. मित्रांनो, मोठ्यांचा आदर करणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. हेच यातून आपल्याला शिकायला मिळतं. हे सगळं प्रेम बघून आईचं मन अगदी भरून आलं. ते खूप भावूक झाली आणि म्हणाली, हे एवढं सगळं कशासाठी केलं? याची काय गरज होती? तिला वाटलं की तिच्या एका वाढदिवसासाठी घरच्यांनी एवढी सगळी मेहनत का घेतली, पण घरच्यांना तर तिचं महत्त्व माहिती होतंच ना. त्यावर सोहमने जे उत्तर दिलं ते खूपच सुंदर आणि महत्त्वाचं होतं. तो अगदी शांतपणे आणि प्रेमाने म्हणाला, आई, तू रोज आमच्यासाठी दिवसभर राबराब राबतेस, आम्हाला काय हवं नको बघतेस, माझे सगळे हट्ट पुरवतेस. एक दिवस आम्ही केलं तर काय बिघडलं? तुलाही एक दिवस का होईना पण आराम मिळावा आणि तू करत असलेल्या सगळ्या कामाचे महत्त्व आम्हालाही कळावे म्हणून आम्ही हे सगळं केलं. मित्रांनो, जसा निसर्ग आपल्याला ऊन, वारा, सावली अगदी मोफत देतो ना, तशीच आईसुद्धा कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर प्रेम करते आणि कुटुंबासाठी राबते. सोहमचं हे बोलणं ऐकून कोणालाही गहिवरून येईल, नाही का?
सोहमचे हे प्रेमाचे आणि समजूतदारपणाचे शब्द ऐकून आईला खूप आनंद झाला. तिचं हृदय अगदी भरून आलं आणि तिच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते बरं का, तर ते प्रेमाचे आणि कौतुकाचे होते. आपल्या कुटुंबाला आपली किती काळजी आहे आणि आपल्या कष्टाची त्यांना जाणीव आहे हे पाहून तिला खूप धन्य वाटत होतं. आता माझ्या छोट्या मित्रांनो, ही सुंदर गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्यासाठी एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न. आपणही आपल्या घरात सर्वात जास्त कष्ट करणाऱ्या व्यक्तींबद्दल, जसं की आपली आई, बाबा किंवा आजी आजोबा, यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो? आपणही सोहमसारखं त्यांना छोट्या छोट्या कामात मदत करू शकतो, त्यांचा आदर करू शकतो. झोपण्यापूर्वी आज नक्की विचार करा की आपण घरात कशी मदत करू शकतो. आजची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि यातून खूप काही छान शिकायला मिळालं असेल अशी मला खात्री आहे. चला तर मग अशाच एका नवीन आणि छानशा माहितीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहूया आणि एकमेकांना मदत करत राहूया. शुभरात्री.